लहानपणी पप्पा सोबत बसायचे, पप्पा असे घेऊन जायचे, मागे बसायचे, मी उलटी. आज मला अक्कू घेऊन चाललाय. आज माझा नवरा घेऊन चाललाय उलट असं. नमस्कार मंडळी. आमच्या आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. जे लोक आम्हाला सबस्क्राईब करतायत, जे फॉलो करतायत त्यांना खूप खूप थँक्यू. थँक्यू. आमच्या ऑल 32 सबस्क्रायबर्सना थँक्यू. आणि नक्कीच तुम्ही शेअर करा व्लॉग्स आणि आपले सबस्क्रायबर वाढवा, सपोर्ट करा. आणि आजच्या व्लॉगमध्ये आम्ही जाणार आहोत हडशी टेम्पलला, जे की कोळवण गावात आहे. आम्ही करतोय आता नाश्ता. नाजूनी मस्त आप्पे केलेत. कसले भारी फुलं गं. हम्म. उलट 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 चाकू नको, चमचा घे ना. आय एम एन इंडियन वुमन. ओहो, मला सगळं जमतंय, कळलं? बापरे बापरे. चटणी चटणी चटणी, ही चटणी. इडली चटणी 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 चटणी. कांदा टाकून मस्त आप्पे लेलो, आप्पे लेलो. मस्त आप्पे माझ्या वाट्याचे तयार झालेले आहेत. बस, कोण म्हणतो बायको स्वयंपाक येत नाही? एक नंबर, सर्व गुण संपन्न. तर नाश्ता वगैरे झालाय, आप्पे खाल्लेत आम्ही आणि आता आम्ही निघतोय. चला चला आमच्यासोबत. सुरू करूया. हॅलो मित्रांनो, आम्ही चाललोय हडशीला, बट थांबलो एका ठिकाणी. खूप जास्त पाऊस सुरू झालाय, तर आम्ही आता रेनकोट घालणार आहे. आणि आता आपण आलो आहोत कोळवण गावात. आणि आता इथे पुढे जाऊन आपण थांबणार आहोत काका भेळवाले यांच्या इथे, कारण इथे छान मटकी भेळ मिळते. भेळ घेऊन जाऊयात आणि पुढे जिथे पण आपण जेवायला बसू तिथे खाऊयात. भेळ खाएंगे भेळ. वेळ की वेळ. खूप जास्त पाऊस आलाय जोरात, थांबूया थोडा वेळ. सो आपण आता पुढे निघालो आहोत या सुंदरशा कोळवण गावात. इथली लोकं पण खूप छान आहेत आणि आपल्याला कुठे जायचं मी दाखवते. तरी तिकडे दूर तुम्हाला जे नारळाची झाडं दिसतात तिथे आपल्याला जायचं आहे. तिथे आहे हडशी टेम्पल. तर आपण आता आलो आहोत हडशीच्या कमानीला. सो या कमानीतून आपल्याला आत जायचं. सो अशी ही कमान आहे, छान सुंदर. आणि आता आपण या कमानीतून आत चाललो आहोत आणि तुम्हाला आता तिथे चारही बाजूला मस्त सगळे काही नजारे दिसणार आहेत. हे बघा, हो मी ते कॅप्चर केले. आणि इकडे जागोजागी भात लावणी चालली आहे. प्रत्येक जण इकडे भात लावतोय, भात लागवड चालू आहे. हे बघा, काय मस्त सीन आहे. फक्त सीन बघत राहायचे, मला तर कळतच नाही कुठला कॅप्चर करून कुठला सोडू. इतके छान सीन आहेत सगळे इकडे. आकू! आपण आलो होतो इथे एकदा, आठवते? त्यानंतर विचार केला, हा दोनदा आलोय, त्यापेक्षा जास्त नाही आलोय. आणि तेव्हाच विचार केला होता की लवकरच परत येऊयात पावसाळ्यात. आणि आम्ही आज भर पावसाळ्यात आलोय, खूप पाऊस होता. हे बघा, मस्त ग्रीनरी आहे इकडे पण, नक्की या. आणि सगळीकडे स्वच्छता ठेवा, प्लास्टिक टाकू नका. तर हे बघा, इतकी मस्त नारळाची झाडं आहेत इथे, खूप भारी व्ह्यू वाटतं. आणि एका लाईन मध्ये हीच नारळाची झाडं मी तुम्हाला खालून दाखवली होती की या पॉइंटला आपल्याला यायचंय. आणि आपण आलो आहोत आणि आता थोडासा अजून चढ आहे, मग आपण पोहोचू हरची टेम्पलला. इथं आहे पार्किंग लॉट, इथे तुम्ही फ्री मध्ये पार्किंग करू शकता. तर हर्षी पार्किंग पॉइंट पासून हा व्ह्यू दिसतोय तुम्हाला, जे की चारही बाजूनी असे डोंगर आहेत आणि खूप सारे ढग उतरलेत. आणि इथे तुम्हाला जवळपास असे खूप सारे धबधबे पण दिसतील. इकडे पण पाऊस पण, जोरात पाऊस झाला आणि मी भिजलो. डोकंही भिजलंय. आणि आम्ही इथे येऊन, म्हणजे इथे नाही, आणि आम्ही छत्री आणायला विसरलो आहोत. सो फक्त रेनकोट्स घेऊन आलो होतो. सो आता खूप भिजलोय आम्ही आणि अजून भिजणार आहोत वाटतं. हडशीचा पार्किंग स्पॉट आहे. हा नजारा पहा गाईस, किती सुंदर आहे. डबके दिसतात अख्खू. मी अशी येते. ही जागा आम्हाला खूप 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 आवडली आहे आणि तुम्ही पण लवकर या इकडे. आणि येताना छत्री नक्की आणा. पावसाळ्यात आले तर इकडे खरंच खूप 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 पीसफुल अशी वाईब आहे आणि ती तुम्ही नक्कीच अनुभवली पाहिजे. आधी बॅचलर होतो तर जायचं कुठे वडापाव का मिसळ का. आता पहा बायकोनी सगळे आप्पे केलते, तेच आणले ते खातोय. भेळ आणली आहे,
वडापाव घेतले 2 एक नंबर. या तुम्ही पण खायला. आणि ही आहे काका भेळमधली भेळ. तर हर्षी मंदिरामध्ये एंट्री करताच तुम्हाला हे संत दर्शन म्हणून एक म्युझियम दिसेल, ज्याच्यामध्ये सगळ्या मराठी संतांच्या प्रतिकृती आहेत आणि त्यांच्याबद्दलची अधिक माहिती आहे. तर तुम्ही आलात आणि तुमच्याकडे भरपूर असा वेळ असेल तर तुम्ही लहान मुलांना घेऊन जाऊ शकता. तर याच म्युझियममध्ये अशी सुंदर महाराजांची मूर्ती आहे इकडे आणि या साईडला तुम्हाला दिसेल तर साईबाबांची पण खूप सुंदर अशी प्रतिकृती उभारली आहे त्यांनी. हे बघा, खूप सुंदर. मी तर एवढी मूर्ती नाही पाहिली आत्ता तरी इकडे. सर याच्या समोरच्या बाजूलाच तुम्हाला एक स्तंभ दिसेल, ज्याच्यावर मोस्ट ऑफ द धर्मांची रिप्रेझेंटेशन चिन्ह आहेत आणि इथेच तुम्हाला दिसेल साईबाबांनी काही 4 ओळी लिहिल्या होत्या, ज्या की सर्व धर्म समभाव शिकवतात आणि हे पाहून खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्हाला या साईडला दिसेल की इकडे काय म्हटलं होता तू, ॲडव्हेंचर पार्क आहे. इकडे खूप साऱ्या राईड्स करायला मिळतील. आणि आपण आता चाललो आहोत लेकला. आणि इकडेच पुढे आले तर तुम्ही त्यांनी एक छोटंसं तळं बनवलं आहे. आर्टिफिशियल आहे हे. त्यांनी जस्ट इथं बोटिंगसाठी वगैरे मुलांसाठी, लहान मुलांसाठी केलंय. फायनली टोपी सापडली आहे छत्रीच्या ऐवजी. चलो, मस्त आहे. आता बोटिंग बंद आहे, अदरवाईज आपण बोटिंग केली असती कारण खूप पाऊस आहे. खूप जास्त पाऊस आहे. मी तर नक्की गेले असते, मला जाम आवडतं. चला. जो की तुम्ही पाहताय आता हा जो परिसर आहे, इथं लहान मुलांसाठी बसण्यासाठी जागा आहे, खेळण्यासाठी जागा आहे. आता पावसामुळे थोडीशी ती पाणी पाणी झालंय, बट अदरवाईज इथं खूप छान असं मुलं खेळत असतात. तर आम्ही आलेलो आहे बघ उन्हाळ्याच्या ठिकाणी. पण हे आहे मेन मंदिर. मॅडम मस्त चाललं तर पुढं, मला दिला कॅमेरा, फुल मॉडेलिंग करत चालला तर. देखील बरोबर आहे तिचं, ती मॉडेलच आहे आयुष्यात माझ्या. हम्म. आणि हो, आय लव्ह दिस. लहानपणापासून मला बैल लय आवडतात आणि मामाच्या घरी माझ्या तर सेम होते 2 जुळे. व्हाईट व्हाईट मस्त गावरून गायले झाले होते, मला जाम आवडायचे. आणि हे जे मंदिर, मेन मंदिर जिथं आपण पाया पडणार आहे, झूम करून एकदा. तर हे 2009 सालात बांधलेलं मंदिर आहे. मूर्ती आतमध्ये कीर्तन करतात ते आणि चालू आहे. हे विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर आहे. आणि ही पण इकडे रिकामी जागा आहे, जी की लोकांना बसण्यासाठी किंवा बाळ काढण्यासाठी छोट्या मुलांना ठेवलेली. विशेषतः म्हणजे कचरापेटी सुद्धा ठेवलेली तिथे. हो 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 हो, एक नंबर कमळ आहे. कमळ दाखवतो मी तुम्हाला. कसलं भारी खुललंय, मस्त. मागच्या वेळेस आपण आलो होतो तेव्हा तू म्हटलं होतं हे कमळ बघून की आपण आपल्या घरात पण एखाद्या कुंडीत वगैरे कमळ लावूया. लावायचे ज्यावेळेस घर बांधून त्यावेळेस सेम असंच करून मस्त असं कमळ बांधायचे. सुंदर. क्षणात पाऊस आणि क्षणात ऊन असं आता सध्या वातावरण चालू आहे. आणि आमच्या पाठीमागे जे बघताय ते मस्त असं मंदिर आहे. त्याला. आणि ही दारातच खूप सुंदरशी अशी तुळस आहे. आणि आपण आत मंदिरात एंटर करताच तुम्हाला इकडच्या सगळ्या चारोबाजूला इतकं सुंदर सजावट दिसेल. आणि ही आहे विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती. म्हणजे या मूर्तीकडे पाहताच तुम्हाला एवढं प्रसन्न वाटेल की खरंच तो अनुभवच वेगळा आहे. आणि आता खूपच जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे आम्ही थोडा वेळ इथेच थांबणार आहोत. तर आता आपण इथून आत चाललो आहोत. याच मंदिराच्या खाली एक साई मंदिर सुद्धा बनवलेलं आहे त्यांनी. इकडे सगळीकडे तुम्हाला अशी खूप स्वच्छता पाहायला मिळेल आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे. हर्षी टेम्पलपासून खाली उतरताच तुम्हाला हे सुंदर असं गणपतीचं मंदिर दिसेल. सो आम्ही तिथे पाया पडलो आणि पुढे निघालो.
अजून मस्त झाली ट्रिप. खाल्ल्या पिल्ल्या मस्त फिरायचंय. अजून आपली ट्रिप संपली नाही आहे. आता मला बॅक राईड करायची आहे. मी आपल्या गाडीवरती उलटी बसून येणार आहे आणि आपण लास्ट टाइम इथे आलो होतो तसा व्हिडिओ काढूयात पुन्हा एकदा. डंप्या फोटो ते मला येतं. Woo! अक्का आलो. लहानपणी पप्पा सोबत बसायचे, पप्पा असे घेऊन जायचे, मागे बसायचे, मी उलटी. आज मला अक्को घेऊन चाललाय. आज माझा नवरा घेऊन चाललाय उलट असं. हो, काय भारी वाटतंय. हो. आम्ही मागच्याच आलो होतो तेव्हा डिसाईड केलं होतं की हा परत एकदा शूट करू आणि आता आम्ही हा करू शकतो. वाव. तर तुम्ही नक्की या हडशीला आणि याच रूटवर घाटाघाटाच्या मस्त नारळाच्या झाडांसोबत तुम्ही असंच इथे शूट करा आणि मजा घ्या. माल्स विथ लव्ह. अशाच मजेशीर जागांसाठी, अशाच गमती जमतीसाठी माइल्स विथ लव्हला सबस्क्राईब करा युट्यूब वरती आणि फॉलो करा इंस्टाग्राम वरती आणि खूप लोकांना शेअर करा. थँक्यू.